काय लग्नासाठी पार्टनर शोधताय किंवा मुलासाठी मुलीसाठी योग्य जोडीदार शोधताय तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकेल असं मला वाटतं। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हाला जोडीदारामध्ये काय नक्की पाहायचं आहे हे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले मागच्या 22 वर्षापासून फायनान्समध्ये काम करतो आहे। मागच्या 10 वर्षापासून लोकांना आर्थिक साक्षरतेचे धडे फायनान्शियल फ्रीडम मास्टरी या प्रोग्रामच्या माध्यमातून देत आहे। हजारो लोकांना आर्थिक स्टेबिलिटी देण्यात यश मिळालेलं आहे। सो आजचा जो व्हिडिओ आहे तो फार गहन विषयावरती आहे। तुम्ही जर स्वतःसाठी पार्टनर शोधत असाल, जर तुम्ही मुलासाठी किंवा मुलीसाठी जोडीदार शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो। मित्रांनो, मी मुलींच्या पालकांकडे जर पाहिलं तर मुलींचे पालक मुलगा चांगल्या नोकरीला असावा, मुलाकडे स्वतःचं घर असावं, चांगल्या मेट्रो सिटीमध्ये असावं, त्याच्याकडे गाडी असावी, तो वेल सेटल असावा अशी त्यांची रास्त अपेक्षा असते। आता एखादा मुलगा स्वकर्तृत्वावरती मेट्रो सिटीमध्ये सेटल होतोय, त्याचं वय आज 25 ते 28 आहे, त्याला लग्न करायचं आहे, तर मला सांगा 25 ते 28व्या वर्षामध्ये स्वतःचं घर होणं कितपत शक्य आहे? खरंच तो पैसे कमवून स्वतःचं घर घेऊ शकतो, गाडी घेऊ शकतो, सगळं सेटल असू शकतं का? त्याचं उत्तर नाही असं आहे। आणि जर एखादा मुलगा असं काही करत असेल तर तो मुलगा तुमच्या मुलीसाठी योग्य आहे का? त्यांनी पुण्यामध्ये येऊन स्वतःचं घर घेतलंय, गाडी घेतली आहे, म्हणजे काय केलं होतं त्यांनी जर 50 लाखाचं 1 कोटीचं घर घेतलं, त्यातले 10 ते 20% डाऊन पेमेंट केलं। 1 कोटीचं घर म्हणजे 20 लाख रुपयाचं डाऊन पेमेंट केलंय, 80 लाख रुपयाचं कर्ज काढलेलं आहे, त्याचं तो व्याज भरणार आहे, त्याच्या बदल्यात करायची तो 1,60,00,000 रुपये देणार आहे बँकेला। म्हणजे वरचे 80 लाख रुपये तो व्याजासाठी काम करणार बँकेकडे। दुसरं गाडीचा पण विचार केला तर 2-5 लाखाचं डाऊन पेमेंट करून त्यांनी 15-1 लाखाची गाडी घेतलेली असणार आहे, म्हणजे ती सुद्धा गाडी बँकेची आहे। आता तुम्हाला वाटतं की हा मुलगा सेटल आहे। मित्रांनो, ह्यांनी पहिली तर गोष्ट लायबिलिटी घेतलेल्या आहेत, याला अर्ध जीवन याचं बँकेसाठी काम करायला घालवावं लागणार आहे। घर दिसतंय, गाडी दिसते, पण ती त्याची स्वतःची नाही आहे, ती बँकेची आहे। हा कॉमन सेन्स प्रत्येक पालकाने वापरला पाहिजे की आत्ताच मुलगा कामाला लागलाय 2-3 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी त्याच्याकडे स्वतःचं घर, स्वतःची गाडी कशी काय असू शकते। दुसरी गोष्ट, तुम्ही काय करा की मुलाचं काय बघायचंच आहे किंवा मुलीचं काय बघायचं आहे तर काय बघितलं पाहिजे, त्याचं सिबिल बघितलं पाहिजे। सिबिलवरती तुम्हाला हे सगळं समजणार की त्यांनी कुठले कुठले कर्ज काढलेत, कशासाठी काढलेले आहेत, त्याचा खर्चिक स्वभाव आहे का, तो काय नक्की करतोय, तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे की ह्याचं सिबिलमध्ये एवढं कर्ज आहे, तर एवढं हा व्याज देणार आहे, एवढी वर्ष याला बँकेसाठी काम करायचं आहे किंवा एवढी वर्ष याला बॉससाठी काम करायला लागणार आहे, कारण हा स्वतःसाठी काही करू शकणार नाही आहे। सिबिलमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील की त्याची नियत काय, तो कर्ज घेतो, देतो का, क्रेडिट कार्डचे पैसे घेतो, वेळेवरती भरतो का, नाही भरत आहे। जर तो वेळेवरती भरत नसेल, खूप सारे दंड भरत असेल, तर तो तुमच्या मुलाला किंवा तुम्ही पार्टनर शोधताय तो दुसऱ्या पार्टनरला तो कधीही फायनान्शियली स्टेबल होऊच देणार नाही। सो हा पण विचार करणं गरजेचं आहे। तर माझ्यासाठी असं महत्त्वाचं वाटतं की तुम्ही लग्न करताना पत्रिका बघा, घर बघा, गाडी बघा, घर गाडी जर तो आत्ताच कामाला लागलाय, स्वकर्तृत्वावर केली तर असा मुलगा कितपत तुमच्या मुलीला खुश ठेवू शकतो किंवा तुमचा पार्टनर तुम्हाला खुश ठेवू शकतो, हा पण प्रश्न आहे। याचा पण तुम्ही गहन विचार केला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं। दुसरी गोष्ट, सिबिल स्कोर पत्रिकेसारखा चेक केला पाहिजे तर केला पाहिजे। कदाचित एखाद्या मुलाकडे घर नाही, गाडी नाही, मग असा मुलगा योग्य आहे का नाही तुमच्या पार्टनर होण्यासाठी किंवा तुमचा मुलाचा किंवा मुलीचा पार्टनर होण्यासाठी, तर तो कसं चेक करायचं? तर साधं सोपं मी लोकांना सांगतो की तुम्ही काय करा, CDSL NSDLचे रिपोर्ट येतात, तुम्हाला माहीत नसेल माझ्याकडे या, पॅन कार्ड टाकलं त्याचे रिपोर्ट्स काढता येऊ शकतात आणि ते रिपोर्ट्स आल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती पाहू शकता की मुलांनी गुंतवणूक कुठं केलेली आहे। सिबिलमुळे तुम्हाला हे कळलं की त्याच्यावरती कर्ज नाही आहे आणि त्याची गुंतवणुकी तुम्हाला CDSL NSDLच्या रिपोर्टवरून जर कळत असतील तर काय होणार आहे, समजा आता त्या मुलांनी एक 30-40 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ बनवलेला आहे, स्वकर्तृत्वावरती पुण्यामध्ये येऊन 30-40 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ कामाला लागल्यापासून त्याने जर बनवलेला आहे, म्हणजे त्यांनी 20 लाखाचं डाऊन पेमेंटपेक्षा जास्त पैसे सेव्ह केलेले आहेत। दुसरी गोष्ट, कारपेक्षा जास्त पैसे त्याच्याकडे आहेत, कारण बाकीचं तर कर्जच होतं ना, म्हणजे 30-40 लाख रुपये त्याच्याकडे आहेत आणि ते जर कंपाऊंडिंग 12% जरी ग्रो झाले तर विदिन 4-5 वर्षामध्ये ते कोटीकडे कधी पोचतील कळणार नाही।
आणि तो अजून जर सेव्हिंग करत राहिला तर हा मुलगा पुढच्या 5-7 वर्षामध्ये स्वतःचं घर घेईल, गाडी घेईल आणि त्याच्याकडे स्वतःचे इनफ पैसे पण असतील. कदाचित तो व्यावसायिक बनू शकेल, त्याची क्रिएटिव्हिटी तो वापरू शकेल आणि तुमचा जो काही मुलगा आहे, मुलगी आहे, त्याला फार सुखी, त्याच्या पार्टनरला तो फार काही सुखी, आनंदी ठेवू शकेल, त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकेल. सो मला असं वाटतं की आजकालच्या पालकांनी हा विचार नक्की केला पाहिजे. तुमच्या अपेक्षा चांगल्या घरात देण्याचं, चांगलं काही करण्याच्या असू शकतात, त्याच्याबद्दल माझं काही वाद नाही आहे. पण त्याच्याकडे जर 30-40 लाखाची 50 लाखाची सेव्हिंग आहे, इन्व्हेस्टिंग आहे, तर मला नाही वाटत की ते इनिशियल स्टेजला घर, गाडी त्याच्याकडे नाही आहे असं तुम्ही म्हणायला पाहिजे. त्यांनी स्वकर्तृत्वात घर, गाडी घेतली असंच म्हणायला पाहिजे. बिकॉज त्याच्यापेक्षा जास्त सेव्हिंग 3-4 वर्ष 5 वर्ष काम करून एक तर पगारच कमी असतो इनिशियल स्टेजला, कोणीही करू शकत नाही. सो मला प्रत्येकाला ही विनंती करायची आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला, की मित्रांनो खरंच एक चांगले होतकरू मुलं तुमच्या हातातून जातील आणि पुन्हा तुमच्याकडे पछतावा करण्याशिवाय काहीही शिल्लक राहणार नाही. इवन माझं स्वतःचं एक्झाम्पल आहे. मला स्वतःला लग्न करायला मुलगी कोणीही देत नव्हतं, बिकॉज माझ्या घरची परिस्थिती फार वाईट होती आणि खूप काही गोष्टी होत्या. कितीतरी ठिकाणी मागणी घातली, सरळ सरळ स्पष्टपणे सांगितलं की तुमच्याकडं काय आहे, कशामुळे आम्ही द्यायची मुलगी किंवा वॉटेवर जे काही गोष्टी आहेत. आज तीच लोक पछतावा करताना दिसतात मला. जेव्हा मी मोठ्या मोठ्या गाड्यांमधनं फिरतो, आज माझी स्वतःची शाळा आहे, माझं खूप काही गोष्टी आहेत. सो मला काय म्हणायचं आहे की कसं जज करायचं तर अशा पद्धतीने जज करायचं. तेव्हा जर मला जज करायची वेळ आली असती तर त्यावेळी माझ्याकडे सेव्हिंग्स किती होत्या ते पण त्यांना मग बघणं गरजेचं होतं. माझ्याकडे सेव्हिंग्स चांगल्या होत्या, माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट चांगल्या होत्या आणि कदाचित त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं की हा मुलगा काही वर्षातच खूप काही चांगल्या पोझिशनला पोचू शकतो. आणि मी माईट बी मला ज्यांचं जे कोणी आवडत होतं त्याच्याबरोबर मला माझं आयुष्य घालवता आलं असतं, की त्यालासुद्धा माझ्याबरोबर आयुष्य घालवलं असतं, मला योग्य पार्टनर मिळाला असता. आत्ताचा पार्टनर वाईट आहे चांगला आहे हे मी नाही सांगत आहे. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, बघायचं काय आईबापांनी याचा नक्की विचार करणं गरजेचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला आहे तर मला असं वाटतं की ज्यांची मुलं उपवर झालेली आहेत अशा लोकांना तुम्ही हा व्हिडिओ पाठवा. नवीन पद्धतीने त्याचं सिबिल आणि त्याचं पोर्टफोलिओ चेक करतील आणि मे माईट बी त्यांना एक योग्य वर किंवा वधू मिळू शकेल. किंवा तुम्ही पार्टनर शोधत आहात, मुलगी मुलगा शोधताय किंवा मुलगा मुलगी शोधतोय लग्नासाठी, तर मला वाटतं तुम्ही मुलांनीसुद्धा सिबिल स्कोर आणि पोर्टफोलिओ ह्या 2 गोष्टी चेक केल्याशिवाय पार्टनरला होकार देणं चुकीचं आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो, आत्ता जे काही डिवोर्स होत आहेत किंवा जे काही आत्महत्या होत आहेत, जे काही प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी आहेत ते मेजर प्रॉब्लेम फायनान्शियल क्रायसिसमुळे किंवा फायनान्शियल अनस्टेबिलिटीमुळे आहेत. डिवोर्सेसचं प्रमाण वाढलं आहे, कारण तेच आहे. स्ट्रेस टेन्शनचं प्रमाण वाढलं आहे, कारण तेच आहे. लोन्स आहेत, परेशान आहे, बॉस शिवाय घालतोय, घरात गरजेच्या वस्तू घेऊ शकत नाही आहे, तर ट्रेसमध्ये येऊन तो काहीतरी व्यसन करतोय. सो असा जावाई किंवा असा पार्टनर तुम्हाला हवा आहे का किंवा असं कोणी पाहिजे का याचा नक्की विचार करा. या व्हिडिओची लिंक मित्रांना, नातेवाईकांना जरूर शेअर करा. खूप लोकांना मला वाटतं हा नवीन नजरिया मिळू शकेल. आणि तुम्हाला हा माझा विचार कसा वाटला खाली मला DM करून नक्की सांगा चॅट बॉक्समध्ये. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.